नमस्कार. नाव आहे आपलं? संगीता सोडमिसे. आणि कुठे राहिलाय आपण? आम्ही नेरे दत्तवाडी. नरे दत्तवाडी, पुण्यातच? पुण्यातच. किती वय आहे आपलं ताई? माझं 50 वय आहे. मला हे विचारायचं आहे की किती वर्ष झाले दात नाही आहे तुम्हाला? मला 2014ला माझा ऍक्सिडेंट झाला, त्यात पडलेलं. दोन पडलं होतं पुढचं, आणि ती परत आपोआपच एक एक पडत गेलं. मग पुढे एक पडत गेले. ऍक्सिडेंट हा गाडीवरून झाला? हो, गाडीवरून झालेला आहे. मग आता या गोष्टीला 10-11 वर्ष झाले? नाही, जास्त 10 वर्ष. 10-11 वर्ष झाले. या 10-11 वर्षांमध्ये जी तुमची दात पडत एक गेली, संपूर्ण दात पडत गेली हळूहळू? वरचे पडले, मग खालचे जे आहेत ना एक साईडचे, मग मला दुखायला लागलं, कीड लागली होती, मग काढले डॉक्टरकडे. घ्या ना फोन. दाढा मग आपण काढत गेले एक काढले. म्हणजे या 10-12 वर्षात आपण दाढा हळूहळू काढत गेला. हो, बरोबर आहे. जे आता तुम्ही हे जे प्लास्टिकचे दात बसवले आहेत, याला किती वर्ष झाले बसवून? 2014लाच तेव्हाच बसवले, जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा बसवले होते. की 10 वर्ष तुम्ही काढले कसे? काढलं म्हणजे मी हे काय करते, घरी आली ना काढून ठेवते. जर कुठे जायचं असतं तर लावते. घरी आली की मी पाण्यात, मला डॉक्टरने सांगितलं तर पाण्यात जेवढं तुम्ही वापर चांगला करा तेवढाच जास्त दिवस टिकतील. हा, मग मी पाण्यात ठेवायची. आणि जेवणाचा काही त्रास होतो का मग त्याने? नाही, मी जेवताना लावतच नव्हती. कुठं बाहेर जाताना पाहुण्यांच्या तिथं लावायची, आणि घरी काय मी लावतच नाही. आणि जेवणाचं मग कसं? मला जे मी ह्या साईडला दाढ आहेत ना, मला ते एका साईडला, त्यामुळे मला खाता यायचं. एका साईडला दाढ नाही? एका साईडला नाही. एका साईडला नाही, एका साईडला आहे. खाण्याचं आपलं निभून जायचं. आता मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आता एवढ्या वर्षानंतर आपलं काम निभत आहे, हो, मग दात बसवणे आता ही आपली गरज आहे असं कधी वाटायला लागलं तुम्हाला? नाही, मला गरज काय झाली, मी तुम्हाला सांगते. प्रत्येक वेळेस कुठे गेले का नाही पाहुण्यांचे, ते लाज वाटायला लागली, एक विचित्र. मग मी बऱ्याच दिवस शोधत होती, पण मी असंच युट्यूबवर एकदा सर्च केलं तर गेलं 2 महिन्यापूर्वी. मग युट्यूबवर असे सर्च करत करत हे तुमचं भेटलं, आणि मी लगेच 2 मिनिटात मग तुम्हाला कॉल केला. मग मला हे विचारायचं आहे की जर तुम्ही युट्यूबवर शोधत होता, मग तुम्हाला डॉक्टरांवर विश्वास कसा काय झाला की आपण इथे करायला पाहिजे? विश्वास म्हणजे एक विश्वास कुठेतरी ठेवलाही पाहिजे, असं मी नाही की चालत की कुठंच नाही असं. युट्यूबवर आपण पाहतो, कसं आपण मी विश्वास एकदम काय माहिती, मी पाहिलं की मी विश्वास ठेवूनच दिला. मी घरी फक्त मुलीला सांगितलं असं असं करायचंय, त्याचं ठीक आहे म्हणजे तुझ्या मनात तुला जे पटतंय, योग्य वाटतंय ते तू निर्णय घे असे. मग जेव्हा तुम्ही डॉक्टरांना भेटला, हो, ज्या दिवशी तुम्ही डॉक्टरांना भेटला, तुमचा विश्वास वाढला की कमी झाला? माझा वाढला. हो. तर सर्जरी झाल्यावर पण आपण एक व्हिडिओ घेऊ, तेव्हा तुमचा अनुभव घेऊ की कसा अनुभव होता. आज तुमच्या मनात काही अपेक्षा असतात, काही थोडस भीती असते? मला भीती हा प्रकार नाही, खरं सांगू. भीती असं वाटणार मी बाई नाही, खरं सांगू. आमच्या म्हणजे मला बऱ्याच जणांचा अनुभव कळाला की काय तुला तर गरज आहे, तू तर खाती पिती सगळं करते. पण एक विचार केला की उद्या मुलीचं लग्न होणार आपल्या तिथं, आपण एक दिवस मुक्कामी ते 2 दात घेऊन प्रत्येक डबा घेऊन कुठं जाणार, म्हणजे या गोष्टी डोक्यात होत्या माझ्या. काय बरोबर. म्हणजे मी प्रत्येक गोष्टीचा विचार करत होते, म्हणजे नाही असं नाही की उद्या मुलगा जाणं आयटी क्षेत्रातच, तिथं त्यांच्या घरी पटतं न पटतं, म्हणजे बरोबर किती केलं नाही तर आपण 2 तास तरी जाणारच आहे. बरोबर आहे काय बरोबर. मग सुनाने सांगितलं नको हे करायला. काल दुपारी म्हणलं ठीक आहे, आपल्याला पटलंय, आपल्याला मुलीने माझ्या मोठ्या मुलांनी सांगितलं. तो आला गेलाय आता इथं, ते म्हणलं तुला जे करायचंय ते तू कर, तुला योग्य वाटलं ते कर. काय फक्त मला तक्रार परत येऊन देऊ नको मला की हे झालं ते झालं. तुमचा दात हल्ला, तुमचं काही झालं तर तुम्हाला जे काही ट्रीटमेंट आहे ते इथेच करायची, दुसरीकडे कुठेच जायची नाही, आणि दात हलणार पण नाही ना.